सानिध्यात येण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी, त्याचं नाव उंच करण्यासाठी परमेश्वराने आपणास या ठिकाणी या सर्वांच्या जीवनातील त्याच्या महान साक्षी महान कार्याबद्दल प्रभू येशूला धन्यवाद. प्रभू येशूचे देव कार्यरत आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात. देव कार्यरत आहे, देव चालवत आहे, देव सांभाळत आहे, देव पुरवत आहे, देव रक्षण करत आहे. त्याच्या नावाबद्दल, त्याच्या नावाला प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, तुझ्या अपार दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. प्रभू, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य करत आहेस, तूच आम्हाला चालवत आहेस. वेगवेगळे अनुभव देऊन आमच्या विश्वासात तो आम्हाला परिपक्व उपकार मानतो. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझा पवित्र सामर्थ्यशाली हातात करतो आणि विनंती करतो, तुझ्या वचनाद्वारे आज आमची प्रभू तुझी दया, प्रभू तुझी कृपा, तुझ्या वचनाला ऐकणारे का समजणार हृदय पूर्ण येशू ख्रिस्ताच्या आमेन. देवाला धन्यवाद असो. आजचा विषय आहे, तुम्ही येशूच्या सहवासात आहात का? येशूच्या सहवासात ज्यावेळेस आपण राहतो त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो? येशूचा सहवास आपल्याला बदलून टाकतो. आपला स्वभाव, आपला नेचर, आणि आपल्या सवयी पूर्णपणे बदलल्या जातात ज्यावेळेस आपण येशूच्या सानिध्यात राहतो, येशूच्या सहवासात. पेत्र आणि योहानाविषयी आपण ऐकलं असेल. पेत्र आणि योहान हे प्रभू येशू ख्रिस्ताचे निवडलेले शिष्य आणि त्यांच्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं की ते अज्ञानी होते, निरक्षर होते आणि व्यवसायाने ते मच्छीमार होते. परंतु ज्या वेळेस पेत्र आणि योहान येशूच्या सहवासात राहिले, या पेत्र आणि योहानाविषयी आपल्याला पाहायला मिळतं ते पूर्णपणे बदलले गेले आणि त्यांच्या जीवनाकडे पाहून, त्यांच्या बोलण्याकडे पाहून, त्यांच्या ज्ञानाकडे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी ओळखलं की हे येशूच्या सहवासात होते. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय आपण काढूया. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र आणि योहानाला
धरून आणलेला आहे. त्यांच्यावर लोकांनी हात टाकलेला आहे, त्यांना मारहाण केलेली आहे आणि धर्मसभेपुढे त्यांना आणलेला आहे. आता त्यांच्यावर आरोप लावला जाऊ शकतो, त्यांना शिक्षा होऊ शकते, परंतु अशा परिस्थितीमध्ये पेत्र आणि योहान घाबरले नाही. हालेलुया. याच पेत्राविषयी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं होतं, पकडण्यात आलं होतं, त्यावेळेस हाच पेत्र आणि त्याच्याबरोबरचे शिष्य पळून गेले होते. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची त्या मुख्य याजकाच्या घरी चौकशी चालू होती आणि हा मागून हा पेत्र लपत छपत येत होता, त्यावेळेस त्याला पेत्राला 2 वेळेस विचारण्यात आलं, काय तू पण येशू ख्रिस्तासोबत होतास? त्याने शब्द घेऊन सांगितलं की मी त्याला ओळखतच नाही. घाबरला होता, त्याला भीती वाटत होती, मला देखील पकडलं जाईल आणि माझ्यावर देखील आरोप लावण्यात येईल, मला देखील तुरुंगामध्ये डांबलं जाईल. घाबरलेला होता तो. पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस पेत्राला आणि योहानाला पकडलेलं आहे आणि त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, त्यांना संध्याकाळपर्यंत चौकीत ठेवलेलं आहे, अशाही परिस्थितीमध्ये देवाचं वचन गाजवायला ते घाबरले नाही. हालेलुया. मोठ्या धैर्याने येशू ख्रिस्ताची घोषणा त्यांनी केली आणि ह्या लोकांना, या मोठ्या जमावासमोर आपल्याला पाहायला मिळतं पेत्र आणि योहान अतिशय धाडसाने साक्ष देत आहेत की, आणि ते सांगत आहेत, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेल्यातून उठवले, त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा झालेला आहे. हालेलुया. घाबरले नाही, टेन्शन घेतलेलं नाही, पळून गेले नाही, लपून बसले नाही, धाडसाने त्यांनी उत्तर दिलं. त्यांची चौकशी चालू होती की हे कोण, हे तू कसं केलंस? हा मनुष्य कशाने बरा झाला? याची चौकशी चालू आहे. ज्या सुंदर नामे दरवाजाजवळ बसलेला तो पांढरा व्यक्ती बरा झाला होता, त्याची चौकशी चालू आहे. धाडसाने सांगितलं, जो तोटा तुम्ही बांधणाऱ्यांनी तुच्छ मानिला, आता तोच बोलशील. 13व्या वचनात आपण पाहतो, तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून तसेच ते अनक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले. पेत्र आणि योहानाचे धैर्य पाहून तसेच ते अनक्षर व अज्ञानी इसम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि ते येशूच्या सहवासात होते असेही त्यांनी ओळखले. हालेलुया. ते कोणाच्या सहवासात होते? येशूच्या सहवासात होते. त्यामुळं पेत्र आणि योहानाच्या जीवनामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. हालेलुया. येशूचा सहवास आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. येशू सोबत राहणं, येशू सोबत संगती ठेवणं, येशू सोबत बोलणं, येशू सोबत जगणं, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. जर आपण येशू सोबत राहिलो नाही तर आपल्या जीवनात परिवर्तन येणार.
एक लहान शिष्य येशूचा सहवास. त्यांनी सांगितलं का आम्ही येशूच्या सहवासात आहोत. ओळखलं लोकांनी की ह्यांच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे, ह्यांच्यात बदल आहे. हे भित्रे होते, परकुटे होते, परंतु आता हे धाडसी लोक बनलेले आहेत, कारण येशूच्या सहवासात. आपल्याकडे पाहून लोकांनी साक्ष दिली पाहिजे की हे येशूच्या सहवासात. हालेलुया. आमचं जीवन असं ठेवलं पाहिजे की लोकांनी आमच्याकडे पाहून साक्ष दिली पाहिजे हे येशूचे लोक आहेत, येशूची उपासना करणारे लोक आहेत, येशूची सेवा करणारे लोक आहेत, हे वेगळे लोक आहेत, हे साक्ष आहे. तुझ्या जग आणि जगातले लोक आम्हाला पाहत असतात तेव्हा आमच्या जीवनातून त्यांना काय दिसतं? काय आमच्याकडे पाहून जगातले लोक साक्ष देतात का हे येशूच्या सहवासात आहे? बदल होतो येशूच्या सहवासात राहिल्यावर. काय होतं? चेंज होतो. हे जे दैवी सामर्थ्य आहे ना, हे येशू मध्ये आहे. येशूच्या सहवासात जो व्यक्ती राहतो त्याचं जीवन बदललं जातं. कृष्णाची कृत्य 4 अध्याय 31व्या वचनामध्ये आपण पाहतो की पहा, येशूच्या सहवासात राहणारे लोक ज्यावेळेस प्रार्थनेसाठी एकत्र जमतात त्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात काम करतो. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य आपण करूया आणि या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या अध्यायात येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर हे सगळे शिष्य प्रेषित हे 13व्या वचनात असं लिहिलं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि त्यावेळेस ते जैतून नामे डोंगरावरून ज्यावेळेस ते यरूशलेमात परत आले त्यावेळेस ते एका माळीवरच्या खोलीत गेले आणि तेथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तलमै, मत्तय, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन, जिलो, याकोबाचा पुत्र यहुदा हे राहत होते. हे सर्वजण त्यांच्यासोबत किती एक स्त्रिया, येशूची आई मरिया आणि त्यांचे भाऊ यांच्यासह एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. हालेलुया. हालेलुया. पहा, आपल्याला पाहायला मिळतं की हे शिष्य ज्या वेळेस येशू ख्रिस्तासोबत असायचे त्यांना प्रार्थनेचं महत्व कळालेलं नव्हतं. येशू ख्रिस्ताप्रमाणे ते डोंगरावर जाऊन प्रार्थना करत नव्हते. प्रार्थनेला त्यांना वेळ मिळत नव्हता. सेवकाईमध्ये ते व्यस्त असायचे. परंतु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची भेट घेतली. प्रभू येशूचं दर्शन त्यांना झालं. देव त्यांना ज्यावेळेस कळाला त्यावेळेस त्यांचं जीवन बदललं गेलं आणि आपल्याला पाहायला मिळतं की आता त्यांच्या समोर कसलाही दुसरा बिझनेस नाही, कोणताही काम धंदा नाही, ते कोणत्याही इतर गोष्टी करत नाहीत. ते माळीवरच्या खोलीमध्ये गेलेले आहेत आणि स्वतःला प्रार्थनेसाठी त्यांनी देऊन टाकलेलं आहे. हालेलुया. हे प्रेयर लाईफ त्यांचं बनलं. येशूच्या सहवासात राहिलं.
आमेन. फिलिप्पियन परिष्काराची कृत्य याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये देखील आपण पाहतो. 45व्या वचनामध्ये देखील आपण पाहतो की हेच शिष्य पेत्र, योहान अनेक शिष्य आणि सर्व प्रेषित विश्वासणारे यांच्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं की हे शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असे लोक बनले. हालेलुया. तत्पर झाले. अगोदर नव्हते ते प्रिय, पण येशूचा सहवास आम्हाला बदलून. आमेन. मी तुम्हाला असं आवाहन करेन, तुम्ही जेवढं येशूला वेळ देता, येशूच्या सहवासात राहता, तेवढं तुम्ही येशू सारखे बना. हालेलुया. देवाची तीच इच्छा आहे. 2024 वर्षापूर्वी स्वतः देव प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मानवी देह धारण करून या जगात आला. आणि देवाकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दाखवला. आता देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं आम्ही बनावं. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय 5वं वचन वाचा. काय देवाची इच्छा आहे आपल्यासाठी? असली जी चित्तवृत्ती म्हणजे असली जी चित्तवृत्ती म्हणजे स्वभाव, मन, ते पुढे वाचा. ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. हालेलुया. देवाची लेकरं या नात्याने देवाची ही इच्छा आहे की आपण त्याच्यासारखं बनावं. त्याच्यासारखं मन आपलं मन असलं पाहिजे. येशूचं मन कसं आहे ना, तसं आमचं मन असलं पाहिजे. त्याने कधीही कोणाचा द्वेष केला नाही, त्याने कधीही कोणाचा सूड घेतला नाही, त्याने कधीही कोणाला शिरछाप दिले नाही. ते मन आमचं असलं पाहिजे. हालेलुया. पहा, येशूच्या सहवासात राहिल्याने एक मोठा आणि महान चमत्कार झालेला आहे. पेत्र आणि योहान 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या प्रहरी मंदिरात जात होते. कधी प्रार्थनेला मंदिरात जातात. आणि आपण पाहतो तेव्हा जन्मतः पांगळा असा कोणी एक मनुष्य होता. कधीपासून पांगळा आहे? जन्मताच पांगळे लोक असतात ना, त्यांच्यावर शक्यतो कसलेही इलाज चालत नाही. ते आयुष्यभर तसेच राहतात, कारण ते जन्मताच पांगळे असतात. आणि असा हा व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीने पहा, या व्यक्तीविषयी आपण पाहतो, त्याला उचलून नेऊन मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी प्रति दिवशी मंदिराच्या सुंदर नामे दरवाजाजवळ ठेवले. भीक मागण्यासाठी त्याला उचलून आणायचे आणि दरवाजाजवळ ठेवायचे. पेत्र आणि योहान हे मंदिरात जाणार आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. काय मागितली? भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान त्याला निरखून पाहून म्हणाले, आम्हाकडे. हालेलुया.
पेत्र आणि योहान त्याला निर्घृण पळून म्हणाले, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच पासून काही वेळ अशी आशा धरून त्याने त्याचकडे लक्ष लागले. काहीतरी मिळेल म्हणून त्यांच्याकडे पाहिजे, काहीतरी मला मिळेल. परंतु या ठिकाणी पेत्राने त्या व्यक्तीला जे काही बोललं ना, तो कोणताही सर्वसाधारण व्यक्ती बोलू शकत नाही. हालेलुया. सोना रूपा काही नाही, सोना रूपा काही नाही, जे आहे ते तुला देतो. आमेन. हालेलुया. देवाच्या लोकांजवळ सोना रूप काही नसतं प्रियानो, पण देवाच्या लोकांजवळ पवित्र आत्म्याद्वारे आणि देवापासून मिळालेली अद्भुत आणि अलौकिक शक्ती असते. हालेलुया. पेत्र आणि योहानाला त्याची जाणीव होती. सोनं रूप काही नाही, पण जे आहे ना ते तुला देतो. ते सामर्थ्य त्यांना मिळालं. येशूच्या सहवासात राहिल्याने आणि येशूच्या सहवासात राहिल्याने काय बदल होतो प्रियानो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. पेत्र आणि योहान एकेकाळी भित्रे होते, अडाणी होते, निरक्षर होते, पण ज्या वेळेस येशूच्या सहवासात राहिले, येशूला त्यांनी ओळखलं, येशूचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला, त्यांचं जीवन बदललं गेलं. आणि हेच लोक म्हणाले की आमच्या जवळ काय आहे ते देतो. माझ्या जगात जे नाही कोणाकडे ते ईश्वराने आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. जर तुम्ही जगातल्या गोष्टीच्या मागे लागू नका प्रियानो. देवाने सर्वश्रेष्ठ दान आणि सर्वश्रेष्ठ ताकद, सर्वश्रेष्ठ अधिकार देवाने आपल्याला दिला. हालेलुया. तो अधिकार आम्ही ओळखला पाहिजे, ते दान आम्ही ओळखलं पाहिजे, ती शक्ती आम्ही ओळखली पाहिजे. येशूच्या सहवासात राहणारे लोक हे कधीच नसतात. अरे पेत्राला स्टेफनाला दगडमार केला, स्टेफनाला असं तो मरत पावला, परंतु मारण्यापूर्वी त्यांनी प्रार्थना केली, त्या देवाने पाप यांच्याकडे मोजलं. हा बदल आहे प्रिया. तो असा नाही बोलला, तुम्ही मला दगडमार करताय ना, देव तुम्हाला पाहून घेईल, देव तुमचा सोडू, देव तुम्हाला शासन करो. त्याने त्यांच्यासाठी दगडमार करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना केली. हा बदल होतो. हेच लोक त्या पेत्र आणि योहानाला काय केलं, पेत्राने असं प्रार्थने हात ठेवला की गेला निघून. पेत्र त्या जन्मताच पापल्या व्यक्तीकडे गेला, त्याचा हात आपल्या हातात घेतला. हालेलुया. आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन त्याला सांगितलं, येशूच्या नावातून आणि चांगला. हालेलुया. तत्काळ त्याच्या घोट्यामध्ये बोलवलं, एक अलौकिक शक्ती त्याच्या जीवनामध्ये आली आणि तो उडी मारून उभा राहिला, आनंदाने देवाची स्तुती करत देवाच्या मंदिरात त्यांच्या मागे तो गेला. हे देवाचं अलौकिक सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा अनुभव आमच्या जीवनात घेतला आणि हे सामर्थ्य केव्हा
ज्या वेळेस आम्ही येशूच्या सहवासात राहतो त्याच वेळेस आपल्याला मिळतं. हालेलुया. किती महान चमत्कार झाला प्रिया. येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये होता त्याने देखील असे चमत्कार केले होते. पहा शुभवर्तमान 5वा अध्याय 8 वर्षामध्ये पेटच्या काळाजवळी पंग मनुष्याविषयी पाहायला मिळतं. हा कसा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आरोग्य केला. हा 38 वर्षाचा दूधनेकरी आहे आणि 38 वर्षापासून हा त्या तळ्याजवळ पाणी आणण्याचे वाट पाहायचा. पण त्याच्या अगोदर कोणीतरी तळ्यात जायचं आणि त्यांना आरोग्य द्यायचं असा दुःखित व्यक्ती होता. परंतु येशूने त्याला आणि आपली पाच उचलून चालायला. हालेलुया. उठ. असं नाही तू बरा हो असं बोललं नाही. उठ, आपली पाठ उचल, चालायला. उठला, पाठ उचलली. 38 वर्ष कधी चालला नव्हता तो चाल. हालेलुया. हे देवाचं प्रभू येशूचं अलौकिक सामर्थ्य. पहा आपल्याला पाहायला मिळतं मार्काचं शुभवर्तमान 2रा अध्याय. या ठिकाणी देखील आपण पाहतो येशू ख्रिस्तासमोर खूप गर्दी आहे आणि एका मनुष्याला येशू ख्रिस्तासमोर आणलेला. ते पण कसं आणलेलं आहे, त्याला त्या छपरातून खाली सोडलं. येशूने पहिल्या त्याच्या पापाची क्षमा केली आणि आपण पाहतो त्याला देखील येशूने उठ आणि आपली पाठ उचलून घरी जा. हालेलुया. येशू काय म्हणता, उठ, आपली बाग उचल. आपली बाग उचलली. देवाने ज्या ज्या लोकांना आरोग्य दिलं त्या त्या लोकांना आपली बाग उचलायला सांगितलं, आपली चटई उचलायला सांगितली. देवाची इच्छा होती पुन्हा या बागेवर त्यांनी फिरून बसले. हालेलुया. हाच पेत्र प्रियानो, काय अलौकिक सामर्थ्य आहे. पेत्र आणि योहान ज्यावेळेस पुढे चालायचे त्यांची सावली पडावी म्हणून लोक दुखणेकरांना त्याच्या रस्त्यावर आणून ठेवायचे आणि पेत्राच्या सावलीने देखील लोक बरे व्हायचे. हा कसला परिणाम आहे, हा येशूच्या सहवासात राहिल्याचा अद्भुत आणि महान असा हा येशूच्या सहवासात राहिल्याचा परिणाम. काय महान कार्य देव करू शकतो. पहा असं कधी झालंय का? अरे कोणाच्या सावलीने कोण बरा होऊ शकतो का? कृत्य 5वा अध्याय आणि 14 ते 16 वचन वाचा बरं. हा पहा, विश्वास ठेवणारे लोकांचे समुदाय प्रभूला लोक दुखणे करण्यास रस्त्यात आणून पलंगावर खाटावर ठेवी
यासाठी की पेत्र येत असताना त्याची सावली तरी त्यांच्यावरती कोणावर पडावी. आमेन. कशामुळे? येशूच्या सहवासात. आमेन. हा अभिषेक कसा मिळाला? येशूच्या सहवासात. आणि विशेष करून एक मोठा चमत्कार असा झाला की ज्या वेळेस हे शिष्य प्रेषित विश्वासणारे हे प्रार्थनेसाठी एकत्र जमले होते. मोठा सुसाट्याचा नाद झाला. पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. हालेलुया. पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. पवित्र आत्म्याने ते भरले. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना मिळालं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. सामर्थ्य त्यांना मिळालं. येशूच्या सहवासात ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं. हालेलुया. चिन्ह चमत्कार होता. कसं बदल होतो आपल्या जीवनामध्ये. प्रत्येकाला आपलं जे काही आहे ते कोणाला द्यावंच वाटत. माझं पेन आहे, माझा मोबाईल कोणाला द्यायचं म्हणतात तर 100 वेळेस विचार करतो. वापरायला पण नाही देत. गाडी असू द्या, मोबाईल असू द्या, आपले कपडे असू द्या, आपली कोणतीही वस्तू असू द्या, पण या लोकांत काय बदल झाला? प्रेषितांचे कृत्य 4था अध्याय आणि 32 वचन. तेव्हा विश्वास करणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही हे माझा आहे, हा माझा मोबाईल आहे, हा माझा पेन आहे, हे माझं घर आहे, हे माझी गाडी आहे असे कोणी म्हणत नव्हते. हे सगळ्यांचं आहे. हालेलुया. हा बदल कशामुळे झाला तरी येशूच्या सहवासात. आपण कोणाच्या सहवासात याचा विचार प्रियांना. आम्ही कोणाच्या सहवासात आपला वेळ घालतो. जग आणि जगातल्या गोष्टींच्या लोकांच्या सहवासात जर तुम्ही राहिला तर तुम्ही जगीत लोक बनता. पण जर तुम्ही देव आणि देवाच्या लोकांच्या सहवासात तुम्ही राहिला तर तुम्ही देवासारखे बनता. हालेलुया. तो अभिषेक तुमच्याकडे, ते ज्ञान तुम्हाला मिळेल, ते जीवन तुम्हाला मिळेल, तो स्वभाव तुम्हाला मिळेल. पहा काय काय परिवर्तन झालं या विश्वासणाऱ्या मंडळीमध्ये. विश्वास करणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा एक जीवाचा होता. कोणी आपल्या मालमत्तेतील काही आपले आहे असे म्हणत नसे. काय परिवर्तन आहे प्रियांनो. असं परिवर्तन आमच्या जीवनामध्ये झालं. आणि हे केव्हा होऊ शकतं? ज्यावेळेस आपण येशूच्या सानिध्यात येशूला वेळ देतो.
येशूच्या सहवासात राहण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही रोज प्रार्थनेला वेळ दिला पाहिजे. आम्ही वैयक्तिक प्रार्थनेला वेळ दिला पाहिजे. देवाचं वचन आम्ही नियमित वाचलं पाहिजे. फक्त एखादं वचन नाही, अध्यायाच्या अध्याय आम्ही वाचले पाहिजे. आम्ही देवाच्या सहवासात राहण्यासाठी आम्हाला कौटुंबिक प्रार्थना आमच्या घरात केली पाहिजे. देवाच्या सहवासात राहण्यासाठी दर रविवारी नियमित देवाच्या मंदिरात येऊन आम्हाला देवाची उपासना केली पाहिजे. होय, कारण देवाचं सानिध्य त्या ठिकाणी असतं. देवाचं उपस्थितीमध्ये आम्ही आलं पाहिजे. तर मला आशीर्वाद आहे. देव नेहमी फार ज्ञानी लोकांना, फार उच्च शिक्षित लोकांना तर नाही. देव सर्वसाधारण आपल्यासारख्याच भोळ्या भाबड्या लोकांना देव आम्ही त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणतो. हे जे दृश्य येशू ख्रिस्ताने निवडले, येशू ख्रिस्ताने त्यांचं एज्युकेशन पाहिलं नाही, येशू ख्रिस्ताने त्यांची पत पाहिली नाही, येशू ख्रिस्ताने ते किती धनवान आहे या गोष्टी पाहिल्या नाही. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्यांना बोलावलं, येशू ख्रिस्ताने त्यांचं हृदय पाहिलं, अंतःकरण पाहिलं. येशू त्यांची निवड केली आणि हे सगळे सर्वसाधारण कुटुंबातले शिष्य. कोणी मच्छीमार होत. येशू ख्रिस्ताचा जन्म देखील आपण पाहतो सुताराच्या घरात येशू ख्रिस्ताचा जन्म. मोठ्या देवाचा पुत्र जगात आणण्यासाठी देवाला फार मोठ्या महालाची गरज असते. गाईच्या गोठ्यात त्याचा जन्म. एकच अट आहे, येशूच्या सहवासात राहिला पाहिजे. शेवटचं वचन करिंथ्यास पहिले पत्र, पहिला अध्याय 27 ते 30 वाचा बरं. काय देव पाहत असं कोणाला निवडतो? ज्ञानास लागवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे, हालेलुया, आपल्याला देवाने निवडलेला आहे. आमेन. त्या ज्ञानी लोकांना, धनवान लोकांना दाखवण्यासाठी देवाने आपल्यासारख्या मूर्खांना निवडलेला आहे. पुढे वाचा. आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल आहेत ते निवडले आहे. हालेलुया. देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आपली जबाबदारी आहे, आपलं काम आहे. आम्ही त्याला वेळ दिला पाहिजे. आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये आम्ही राहिलं पाहिजे. किती शनिवारी आपला चर्चचा उपवास प्रार्थनेचा दिवस असतो. मला खरं सांगा, किती जण उपवास प्रार्थनेमध्ये असतात? देवाला धन्यवाद असतो. उपवास प्रार्थनेचा दिवस, उपवास प्रार्थनेचा आम्ही त्याद्वारे तुम्ही देवासोबत राहू शकता. एक दिवस, 7 दिवस देवासाठी, 1 दिवस प्रभूसाठी. आम्ही वेगळा प्रार्थनेमध्ये, देवाच्या सानिध्यात, देवाच्या मंदिरात आणि मग बदल अनुभव तुमच्या जीवनात. तुमचं जीवन बदलल्याशिवाय आणि सामर्थ्याने तुम्हाला उपयोगात आणल्याशिवाय आम्ही प्रार्थना करूया. थँक्यू सर्व
शक्तिमान जिवंत परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आज तू आमची भेट घेतलेली आहेस. तुझं वचन आमच्याकडे आलेलं आहे. होय प्रभू, पेत्र योहानाचं जीवन पाहू, त्यांचं धैर्य धाडस पाहू, त्यांच्या जीवनावरील पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहू लोकांनी ओळखलं की हे येशूच्या सर्वांसाठी. तसं या जगातील लोकांनी आम्हाला ओळखावं म्हणून तो आमचं सहाय्य करा. आम्ही प्रभू आम्ही जास्तीत जास्त वेळ तुझ्यासाठी वेळ आम्ही राखून ठेवावा. तुझ्या सानिध्यात आम्ही राहावं. तुझी वाणी आम्ही ऐकावी. तुझं सौंदर्य आमच्या नेत्रांनी आम्ही पाहावं. यासाठी तो आमचं आणि सर्व आज या मंदिरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुझ्या प्रभू, प्रत्येकाचं जीवन तुझ्याकडे आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही दुःख आहे, जो काही आजार आहे, जे काही टेन्शन आहे, तुझा आज तुझी दया, तुझी कृपा आणि तुझ्या शांतीने, आनंदाने, आशीर्वादाने प्रत्येकाचं जीवन मी सर्व धन्यवाद असे ईश्वर पवित्र नाम